नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती प्रश्नपत्रिका क्रमांक 8. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असून आगामी पोलीस भरतीमध्ये तुम्हाला यामधील प्रश्न हमखास बघायला भेटतील. तर व्हिडिओ काळजीपूर्वक पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला पोलीस भरतीमध्ये किंवा दुसऱ्या इतर सेवेमध्ये बघायला भेटतील. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला आहे, भारतीय संविधानाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, याचं उत्तर असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचा जनक म्हणून ओळखले जाते. ओके, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, भारतीय संविधान किती भागांमध्ये विभागले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी 25. तर एकूण 25 भागामध्ये भारतीय संविधान विभागले आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3. बघा, भारतीय संविधानात एकूण किती परिशिष्टे आहेत? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच 12. तर भारतीय संविधानामध्ये एकूण 12 परिशिष्टे आहेत. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4. बघा, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5. बघा, भारतीय संविधानाचा मसुदा समितीचा अध्यक्ष कोण होते? तर बघा, भारतीय संविधानाचे जे मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानातील मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ओके, तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे, राज्यघटनेतील अनुच्छेद 14 कशाशी संबंधित आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी समानतेचा हक्क. ओके, समानतेचा हक्क याचं उत्तर असणार आहे. तर राज्यघटनेमधील अनुच्छेद 14 हे समानतेचा हक्क दर्शवते. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण, अनुच्छेद 19 कोणत्या हक्कांशी संबंधित आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी स्वातंत्र्याचा हक्क. तर अनुच्छेद 29 म्हणजेच आर्टिकल 19 जे आहे ते स्वातंत्र्याचा हक्क या संबंधित आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण, अनुच्छेद 21 कशाशी संबंधित आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य. ओके, तर बघा, जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे ते अनुच्छेद 21 हे कलम त्याचे आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, कलम 21 म्हणजेच जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्य याबद्दल आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. बघा, शिक्षणाचा हक्क कोणत्या अनुच्छेदात आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी 21A. तर कलम 21A शिक्षणाचा हक्क हे दर्शवते. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, शिक्षणाचा हक्क जो आहे तो कलम 21A या अनुच्छेदामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10. बघा, मूलभूत कर्तव्ये कोणत्या भागात आहेत? बघा, याचं उत्तर असणार आहे भाग 4A म्हणजेच ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर भाग 4A यामध्ये मूलभूत कर्तव्ये आहेत. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 11 बघूयात आपण, भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये किती आहेत? बघा, याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. ओके, तर भारतीय संविधानामध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12 बघूयात आपण, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या भागामध्ये आहेत? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच भाग 4. ओके, तर भाग 4मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारताचा उपराष्ट्रपती कोणत्या पद्धतीने निवडला जातो? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच अप्रत्यक्ष निवडणूक. ओके, तर अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भारताचा राष्ट्रपती निवडला जातो. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? बघा, याचं उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी एकूण 5 वर्षाचा कार्यकाळ असतो
भारतीय राष्ट्रपतींचा. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे प्रश्न आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कोणताही प्रश्न स्किप करू नका. ओके, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की तुम्हाला आगामी पोलीस भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हेच प्रश्न असणार आहेत. अतिशय IMP प्रश्न घेतले आहेत आपण. ओके, तर लक्ष द्या. भारताचा पंतप्रधान कोण नियुक्त करतो? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे भारताचे जे पंतप्रधान असतात ते राष्ट्रपती नियुक्त करतात. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे. तर भारताच्या पंतप्रधानाची नियुक्ती जी आहे तो राष्ट्रपती करतो. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. बघा, लोकसभेचा कमाल कार्यकाळ किती वर्षाचा आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी, एकूण 5 वर्षाचा असणार आहे लोकसभेचा कार्यकाळ. ओके, तर एकूण लोकसभेचा कार्यकाळ आहे 5 वर्षाचा. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17. बघा, राज्यसभेचा कमाल कार्यकाळ किती असतो? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. तर राज्यसभेचा एकूण म्हणजेच कमाल कार्यक्रम हा निश्चित म्हणजेच कायमस्वरूपी असतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, राज्यसभेचा कोणताही असा कार्यकाळ फिक्स नसतो. ओके, कारण की त्यांच्या सदस्याचा जो कार्यकाळ असतो, राज्यसभेचे जे सदस्य असतात त्यांचा कार्यकाळ असतो 6 वर्ष आणि दर 2 वर्षाला त्यातील 1/3 जे सदस्य असतात ते पुन्हा निवडून येत असतात. ओके, म्हणजेच राज्यसभेचा निश्चित असा कार्यकाळ नाही, कमीत कमी असा निश्चित कार्यकाळ नाही. ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, कायमस्वरूपी. म्हणजेच राज्यसभेचा कमाल कार्यकाळ हा कायमस्वरूपी असतो. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 18 बघूयात आपण. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? तर बघा, आता सांगितल्याप्रमाणे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, एकूण 6 वर्षाचा असतो राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 19 बघूयात आपण. सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त करतो? तर बघा, तर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती आहे तो राष्ट्रपती करत असतो. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 20 बघूयात आपण. भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 1950. ओके, 1950 रोजी या साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाची म्हणजेच सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली होती. ओके, महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. ओके, तर पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 21 आहे. घटनादुरुस्ती कोणत्या अनुच्छेदाखाली केली जाते? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी, 368. तर 368 कलम 368 या कलमाद्वारे घटनादुरुस्ती केली जाते. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 22 बघा, भारताला धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने जोडला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, 42वी घटनादुरुस्ती. तर 42व्या घटनादुरुस्तीने धर्मनिरपेक्ष हा शब्द जो आहे तो जोडण्यात आला होता. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23 आहे. निवडणूक आयोगाचा उल्लेख कोणत्या अनुच्छेदात आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. बघा, 324 म्हणजेच कलम 324 जे आहे ते निवडणूक आयोगाचा उल्लेख या कलम 324मध्ये आढळतो. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 24 बघूयात आपण. मतदानाचा अधिकार कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? तर बघा, कलम 326मध्ये मतदानाचा अधिकार आहे. ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मतदानाचा अधिकार 326मध्ये आहे. ओके, प्रश्न क्रमांक 25 बघूयात आपण. महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? ओके, तर बघा, राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती हा करतो. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती हा राज्यपालाची नियुक्ती करत असतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.